घटना आहे घाटंगरी या गावातील। या धाराशिव जिल्ह्यामधील गावामध्ये नितीन प्रभू जाधव वय वर्ष 35 हा एक विवाहित तरुण राहत होता। तो गावातील महिलांना शेतीच्या कामासाठी आपल्या जीपमधून शेतामध्ये सोडण्याचं काम करत असे। त्याच्या रोजच्या फेऱ्यांमध्ये अनेक महिला प्रवास देखील करत होत्या। त्यामध्येच अर्चना विनोद शिंदे वय वर्ष 32 ही महिला देखील होती। अर्चना ही विवाहित होती, दिसायला सुंदर होती आणि स्वभावाने देखील मोकळी ढाकळी होती। नितीनच्या नजरा आता तिच्यावरती खिळू लागल्या। बोलण्यातूनच त्या दोघांची ओळख झाली आणि आता काही वेळामध्येच नितीनने तिचा मोबाईल नंबर देखील घेतला। त्यानंतर रोजच्या गप्पा आता सुरू झाल्या आणि हळूहळू ओळखीचे रूपांतर स्नेहामध्ये झालं। एक दिवस नितीनने तिला बाहेर भेटायला देखील बोलवलं आणि त्यावर ती देखील तयार झाली। त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण, मग एकांतामध्ये वेळ घालवला आणि त्यानंतर शरीर संबंध प्रस्थापित झाले। नाते पुढे चालत राहिलं। नितीनला घराबाहेरचं सुख मिळत होतं आणि घरामध्ये देखील बायको, पण अर्चना मात्र त्यामध्ये अधिकच गुंतत गेली। तिचं वैवाहिक आयुष्य नीरस होतं। नवरा सतत दारू पिऊन झोपून जायचा। आता तिला नितीनमध्ये भावनिक आणि शारीरिक आधार मिळू लागला होता। एक दिवस तिने नितीनला स्पष्टपणे सांगितलं, मी माझ्या नवऱ्याला सोडते, तू मला घेऊन चल। नितीनला हे ऐकून वाटलं आपल्याला दोन बायका होतील, एक घरी आणि एक बाहेर। त्यानंतर त्याने बार्शी येथील अलीपूर रोडवरती एक घर भाड्यानं घेतलं आणि तो अर्चनाला तिथे ठेवू लागला। पण अर्चना आता केवळ प्रेमामध्ये नव्हती, तिला पूर्ण नातं हवं होतं। ती सतत आता मागणी करू लागली की नितीनने तिला घरात न्यायचं। नितीन मात्र आता टाळाटाळ करत होता। वादविवाद वाढले। त्यानंतर आता धमक्या देखील येऊ लागल्या। घरी नेणार नसशील तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन, असं नितीनला आता धमकावणं सुरू झालं। त्यामुळे नितीन खूप जास्त घाबरला। शेवटी 10 जानेवारी 2025 रोजी नितीन तिला भेटायला आला। अर्चनाने त्या दिवशी स्पष्टपणे शरीर संबंधास नकार दिला। आधी घरी घेऊन चल, असं ती आता नितीनला म्हणाली। नितीनच्या मनामध्ये एक भयानक विचार आला, ही कायमचीच कटकट संपवावी। त्याने तिला गोड बोलून हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जायचं सांगितलं आणि त्यानंतर तिला जीपमध्ये बसून एका सुनसान शेतामध्ये नेलं। त्या ठिकाणी दोघांमध्ये काही अतरंग घडलं, पण लगेचच नितीनने तिचा गळा तिच्या स्कार्फने आवळून तिचा जीव घेतला। त्यानंतर तिचा मृतदेह तसाच टाकून नितीन आपल्या गावामध्ये परतला आणि तो पुन्हा रोजचं काम करतच राहिला, जणू काही घडलेलंच नाही असं दाखवत राहिला। पण नियतीला सगळं काही लपवता आलं नाही। बार्शी पोलिसांना माहिती मिळाली की एका महिलेला शेवटचं अलीपूर रोडच्या घरात पाहिलं गेलं। मालकानेही सांगितलं, ती बाई आता दिसत नाही, ती घाटंगरीची होती। तितक्यात पोलिसांना एका ज्वारीच्या शेतामध्ये अर्धवट कुजलेला मृतदेह सापडला। हातपाय मोडलेले होते, चेहरा ओळखू येणारा नव्हता। त्यानंतर आजूबाजूला बांगड्या, स्कार्फ सगळं काही पडलेलं होतं। पोलिसांनी त्या महिलेचा पत्ता मिळवला। तिचं नाव होतं अर्चना शिंदे। धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याबद्दल तक्रार देखील दाखल होती। अर्चना 10 जानेवारीपासून बेपत्ता झालेली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। गावातील काही लोकांनी सांगितलं, अर्चना एका ठराविक जीपने कामावरती जायची आणि त्याचा ड्रायव्हर होता नितीन जाधव। नितीनला चौकशीसाठी म्हणून बोलवण्यात आलं। त्याने अर्चनाला ओळखत नसल्याचं पोलिसांना सांगितलं, पण पोलिसांनी त्याचा मोबाईल चेक केला। त्यानंतर कॉल डिटेल्समध्ये अर्चनाशी सतत संवाद पोलिसांना आढळून आला। सगळे काही पुरावे समोर ठेवल्यानंतर शेवटी नितीन कोसळला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली। होय साहेब, मीच तिचा खून केलाय। मित्रांनो, शेवटी अर्चना शिंदे या हत्याकांडामागे प्रेम, अधुरा संसार आणि मानसिक असंतुलन या सगळ्याचा खेळ होता। नितीनला आता अटक करण्यात आली। त्याच्यावरती पुढील कारवाई देखील सुरू आहे। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या याच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा,
जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येईल आणि अशाच नवनवीन क्राईम गोष्टींपासून तुम्ही सावध राहाल। धन्यवाद।